हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. आजच्या या लेक्चर मध्ये आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन खतम होऊन जाणार. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन खतम झाल्यानंतर मी बोललो होतो तुम्हाला की आपण डेरिव्हेटिव्ह चालू करू, है ना. आजच्या या लेक्चर मध्ये आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन खतम होऊन जाणार. तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन खतम झाल्यानंतर मी तुम्हाला विचारलं होतं की बुवा याच्यानंतर आपण कुठला चॅप्टर घ्यायचा. तर सर्वांचं मत होतं की आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, पण डेरिव्हेटिव्हचं मटेरियल माझ्याकडे रेडी नसल्यामुळे आपण ट्रिग्नोमेट्री सेकंड जो आपला 11th जो चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्री सेकंड हा घेणार आहोत. कारण की ट्रिग्नोमेट्री सेकंड पण सीईटी मध्ये आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही एक वेळेस ट्रिग्नोमेट्री सेकंड थोडाफार तरी वाचून ठेवा. तसं मी बेसिक घेतो, काहीच लोड नाहीये, पण तरी थोडाफार तुम्ही वाचून ठेवा. चला, शेवटच्या लेक्चरमध्ये शेवटचे क्वेश्चन पाहू. वर्ड स्विच मोटिवेट नाही आहे की आपल्याकडे. ओके, ठीक आहे, जाऊ द्या, लक्ष नसेल राहिलं तर एक मिनिट फक्त पाहू द्या व्यवस्थित दिसते की नाही. व्यवस्थित दिसते काय? ओके, दिसते. चला, 8-9 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन. काय काढायचं आहे? तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. एक्स साठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे आणि वाय साठी पण फॉर्म्युला आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहेत आपल्याकडे दोन, एक्स आणि वाय. सिंपल आहे. पहा, सर्वात पहिले काय करसान तर याचं कंपॅरिझन करसान. कशासोबत कंपॅरिझन करसान? तर सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स आणि वाय सोबत कम्पेअर करसान. कम्पेअर जर केलं तर आपल्याकडे व्हॅल्यूज येतील. पहा, इथं याला जर कम्पेअर केलं कशासोबत, ax² + 2h xy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. तर a ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 1, a इज इक्वल टू आला आपल्याकडे 1. त्यानंतर 2h ची व्हॅल्यू आली आपल्याकडे -6 म्हणजे h ची व्हॅल्यू आली आपल्याकडे -3. त्यानंतर b ची व्हॅल्यू b इज इक्वल टू आला आपल्याकडे 5. हे झाल्या 3 व्हॅल्यू. त्यानंतर 2gx काय आपल्याकडे 10 आहे. तर 10 ओके, 2 मिनिट काय इथं 10 आणि g ची व्हॅल्यू येणार आपल्याकडे 5. g ची व्हॅल्यू 5 आल्यानंतर 2f ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -14. देअरफॉर f इज इक्वल टू येणार -7 आणि c ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 9. आपण हे कम्पेअर करून घेतलं. कम्पेअर केल्यानंतर आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. तर एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट काढायचे फॉर्म्युले आहेत. तर सिंपल सांगतो, एक्स इंटरसेप्ट काढायचा फॉर्म्युला काय तर पहा, इकडे आपल्याकडे फॉर्म्युला एक्स इंटरसेप्ट काढायचा बेसिक मध्ये असेल. बेसिक मध्ये एक मिनिट, मी काही पार्ट नाही केलाय पण तुम्हाला करायचा, पार्ट नाही करायचा. मी सांगितलं होतं कसं आहे ते. तर पहा, बीजी मायनस एचएफ अपॉन h² मायनस ab. पहा, एक्स इंटरसेप्ट काढायचा फॉर्म्युला आहे बीजी मायनस एचएफ अपॉन बीजी मायनस एचएफ, बीजी मायनस एचएफ अपॉन h² मायनस ab. हा आहे आपला एक्स इंटरसेप्ट काढायचा फॉर्म्युला. आता एक्स इंटरसेप्ट आधी काढून घेऊ. पहा, बी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे. पहा, हा बी ची व्हॅल्यू आहे 5 आणि जी ची व्हॅल्यू आहे 5 म्हणजे 5 मल्टिप्लाइड बाय 5 मायनस एचएफ. एच ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे -3 मल्टिप्लाइड बाय -7 अपॉन h² मायनस ab. h ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे -3 चा स्क्वेअर किती येते तर निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह 9. a मल्टिप्लाइड बाय b म्हणजे किती येते 5. पहा, हा b मल्टिप्लाइड बाय a, 5 1 5 5 5 25 मायनस साइन जशीची तशी. पहा, हा निगेटिव्ह कॅन्सल. 7 21 21 अपॉन खाली 9 मधून 5 गेले किती राहते तर 4 राहते आणि 25 मधून 21 गेले 4 राहते. 4 कॅन्सल इक्वल टू 1. आता आपला एक्स इंटरसेप्ट 1 आला. पाहू, याच्यामध्ये कधीच गधा मजदुरी करायची नाही, कारण की हा थोडासा क्रिटिकल क्वेश्चन येते. सॉल्व्ह करायला थोडासा भारी जाते. म्हणून याचे जे ऑप्शन असतात ते कधीही डिफरंट दिले जातात. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आला तर त्याचे ऑप्शन तुम्हाला डिफरंट दिले राहतील. ह्याच्यामध्ये स्मार्ट वर्कच करायचं. पहा, आता कधीही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कसे असतात, एक्स आणि वाय या फॉर्मॅटमध्ये. एक्स किती आला आपला 1. आता 1 वाले ऑप्शन किती आहेत ते चेक करा. सर एकच ऑप्शन आहे, पटकन बी मारा, समोरचाला जास्त लोड घेऊ नका, दुसरा काढूच नका ना, कशाला मर्यादा काढता, जीव जाईल फालतू. चला, पुढचा क्वेश्चन पाहू आपण. 8-9 झाल्यानंतर 9-0 द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन सेम पिन पॉईंट सेम क्वेश्चन आहे. पहा, इथं काय होते 1 2 3 4 चारही तुम्ही ऑप्शन पाहिले तर चारही ऑप्शन वेगळे आहेत. म्हणजे एक्स वाय सगळेचे सगळे वेगळे आहेत. एक्स तरी वेगळे आहेत. फक्त आपण एक्स काढू आणि आन्सर मारू. पहा, आता सेम मगाचा जो आपल्याकडे जो हे असेल काय म्हणतात रे, जो फॉर्म्युला आहे आपण तोच वापरू. सर्वात पहिले तर कम्पेअर करायचा. आता कम्पेअर केल्यानंतर कम्पेअर करायच्या आधी सांगतो, याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यूज काहीतरी गोष्टी मिसिंग आहेत, काही टर्म्स मिसिंग आहेत. आपल्याकडे टर्म्स कुठल्या राहतात तर ax² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c इज इक्वल टू 0 हे आहे ना. तर याच्यामध्ये मिसिंग आहे. तर त्या हिशोबाने आपण लिहून घेऊ. आता ax², इथं ax² नाही तर मग इथं काय घेसान 0x² + 2hxy, हा -xy प्लस नाही इथं मायनस आहे म्हणजे इथं काय येणार -xy. इथे येणार, अरे या हे काय झालं, एक मिनिट हे झालं कॅन्सल. ओके, -x मल्टिप्लाइड बाय y प्लस by², by ची व्हॅल्यू किती आहे +6y² + 2gx म्हणजे सॉरी x² ची टर्म आहे इथं
आय एम सॉरी, कारण की मला दिसली नाही. ओके ओके, एक मिनिट थांबा. काय एक्स स्क्वेअरची टर्म आहे म्हणजे हा इन मायनस, इथे इन मायनस एक्स स्क्वेअर, त्यानंतर मायनस एक्स वाय प्लस 6y², जी एक्स वाली नाही, मग प्लस 0x, त्यानंतर प्लस 30y आणि प्लस 36 इज इक्वल टू 0. याचं जर कंपॅरिझन केलं तर ए ची व्हॅल्यू झाली आपल्याकडे -1, त्यानंतर बी ची व्हॅल्यू सॉरी 2h ची व्हॅल्यू पहा 2h इज इक्वल टू -1, h इज इक्वल टू -1/2, त्यानंतर b इज इक्वल टू 6, b नंतर 2g पहा 2g इज इक्वल टू 0 म्हणजे g इज इक्वल टू भेटला आपल्याकडे 0, त्यानंतर 2f इज इक्वल टू 30 म्हणजे f इज इक्वल टू भेटला आपल्याकडे 15, त्यानंतर c इज इक्वल टू आपल्याकडे 36, c इज इक्वल टू 36. x ची व्हॅल्यू काढू, x ची व्हॅल्यू काढल्यानंतर एकदम आपल्याकडे आन्सर येऊन जाते. मग x काय होतं आपल्याकडे, फॉर्म्युला माझा काही लक्षात नाही आहे हो, फॉर्म्युला सरळ सरळ इथून घेतो मी. काय आहे फॉर्म्युला, bg मायनस hf अपॉन h स्क्वेअर मायनस ab. पहा bg मायनस hf अपॉन h स्क्वेअर मायनस ab हा फॉर्म्युला आपण उचलला. b ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 6 आणि g ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 0 म्हणजे इथे आन्सर येईल 0 मायनस hf. h ची व्हॅल्यू किती आहे -1/2 आणि f ची व्हॅल्यू 15. इथं आला -1/2 मल्टिप्लाइड बाय 15 म्हणजे 15 अपॉन खाली h स्क्वेअर म्हणजे 1 निगेटिव्हचा स्क्वेअर पहा पॉझिटिव्ह होत असते, -1/2 चा स्क्वेअर किती येणार तर 1/4 मायनस ab, a मल्टिप्लाइड बाय b म्हणजे -1 आहे ना, -1 मल्टिप्लाइड बाय 6 विल बी -6. याचं कॅल्क्युलेशन करू. 0 ची किंमत नाही, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, इथं आला 15/2, इथे आला 15/2 अपॉन खाली मध्ये काय येईल आपल्याकडे पहा 1/4 प्लस 6. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर पहा हा 15/2 जसा तसा अपॉन खाली काय येणार 25/4 पहा बे दुनी 4 15 सॉरी 3 5 15 आणि 3 5 त्रिक 15 आणि 5 5 25 म्हणजे हा 2 वरती जाणार. पहा 2 मिनिटं, हे थोडं गिचड मॅचड झालं, जरा व्यवस्थित करतो, जरासं व्यवस्थित करतो. पहा इथं काय होणार पहा 5 त्रिक 15 आणि 5 5 25 म्हणजे आलं इथं 3/5. इथं बे आणि बे दुनी 4 म्हणजे काय आलं आपल्याकडे 3/5 आणि याच्या खाली आहे 2 पहा 3/5 याच्या खाली 2 वरती गेला तर 3 2 6/5. आता x ची व्हॅल्यू 6/5 वाले ऑप्शन किती आहेत ते पहा. x ची व्हॅल्यू 6/5 वाले ऑप्शन आपल्याकडे एकच आहे भाऊ, x ची व्हॅल्यू फक्त. काय तर y ची कशाला करता मर्यादे, काही गरजच नाही ना. जेवढं पगारापुरतं काम करायचं, जास्त रिकामं कामं करायचे नाही. आपल्याकडे x ची व्हॅल्यू आहे ना, x च्या व्हॅल्यूवरून आपला आन्सर आयडेंटिफाईड होते ना, तर टेन्शन घ्यायचं काम नाही, पटकन मारून द्यायचं, बस चटकन घरी जायचं. चला पुढे पाहू. तर 90 झाला. 91 नंबरचा डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ऑफ द इंटरसेक्शन ऑफ द लाईन. डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन. आता जे आपल्याला करावं काय लागेल याच्यामध्ये सांगतो. पहिले तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढावे लागतील, म्हणजे काय तर x आणि y च्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. x आणि y च्या व्हॅल्यूज काढल्यानंतर आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये पुट करावं लागेल. तो काय असते तर √x² + y². ओके ठीक आहे, तर आपण हा काढून घेऊ, काही लोड नाही आहे, सोपी आहे एकदम. पहा तर याचं कंपॅरिझन केल्यानंतर a 2h b आता ह्या व्हॅल्यू तुम्ही काढून घेसाल. आता मी काढतो, सरळ सरळ डायरेक्ट लिहितो, कारण की याची अरेंजमेंट व्यवस्थित नाही आहे. पहा लक्ष ठेवायचं काय, याची अरेंजमेंट नाही व्यवस्थित. आधी x² वाली टर्म पाहिजे, तर x² वाली टर्म आपली निगेटिव्ह आहे, म्हणजे आपल्याकडे a ची व्हॅल्यू काय भेटेल पहा a इज इक्वल टू -3 भेटला आपल्याकडे. त्यानंतर 2h किती भेटणार आपल्याकडे 8, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे -8 म्हणजे h ची व्हॅल्यू भेटली आपल्याकडे -4 भेटणार. त्यानंतर हाय भेटला h, त्यानंतर b इज इक्वल टू b किती आहे आपल्याकडे तर 3 आहे. पहा b इज इक्वल टू 3 भेटला. त्यानंतर 2g इज इक्वल टू x वाली व्हॅल्यू किती आहे -29. इथं -29 म्हणजे g ची व्हॅल्यू किती भेटणार -29/2 हा भेटला g. त्यानंतर 2g 2f, त्यानंतर 2f इज इक्वल टू किती भेटला 3 म्हणजे f इज इक्वल टू भेटणार 3/2 आणि c इज इक्वल टू किती आहे तर -18. एवढ्या गोष्टी आपल्याकडे भेटल्या. याच्यानंतर काय करसान पहा x इंटरसेप्ट काढसान, जो आपला फॉर्म्युला होता तो लिहिसान. त्यानंतर y इंटरसेप्टचा फॉर्म्युला आहे तो लिहिसान. त्यानंतर x आणि y च्या समथिंग काहीतरी व्हॅल्यू येतील, तर हे कशात करसान रिक्वायर्ड डिस्टन्स फॉर्म्युला. आपला रिक्वायर्ड डिस्टन्स असते √x² + y². जे येईल जे येणार त्या आन्सर मध्ये मारून टाकायचं. काय करायचं लक्षात आलं, घरी करायसाठी देऊन राहिलो. काय करायचं कंपॅरिझन करून दिलं, सगळ्या व्हॅल्यू काढून दिल्या. त्यानंतर काय करसान x इंटरसेप्ट काढसान, y इंटरसेप्ट काढसान, याचं कॅल्क्युलेशन करसान भाऊ, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. x इंटरसेप्ट काढायचा, y इंटरसेप्ट काढायचा. त्यानंतर जे x आणि y येतील त्याच्यामध्ये काय करसान √x² + y² याच्यामध्ये पुट केलं की आपल्याकडे आन्सर येऊन जाते. जास्त लोड नाही, कॅल्क्युलेशन करसान तेवढे. चला 92 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, व्हॉट द डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स.
आता एक लाईन आहे आपल्याकडे 9x² - 6xy प्लस y² प्लस 18x - 6y प्लस 8 = 0 असं काहीतरी आहे. पण एक क्वेश्चन सर्वात आधी वाचायचा. काय म्हणते, द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल लाईन्स. आपल्याकडे पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स काढायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याकडे शॉर्टकटमध्ये एक फॉर्म्युला आहे. शॉर्टकटमध्ये कुठला फॉर्म्युला आहे आपल्याकडे डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्सचा, तर 2√of g² - AC अपॉन a इन ब्रॅकेट a प्लस b असा काहीतरी फॉर्म्युला आहे. एक वेळेस मी कन्फर्म करतो. पहा शॉर्टकटमध्ये आहे आपल्याकडे. पहा शॉर्टकट्स डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल लाईन, डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल लाईन्स. पहा हा आहे आपल्याकडे. कुठे गेला, द जनरल सोल्युशन. समजा आपल्याकडे इक्वेशन आहे, जनरल इक्वेशन ऑफ x² + 2hxy + dy² जे असेल ते रिप्रेझेंट द टू पॅरलल लाईन्स, देन द डिस्टन्स बिटवीन देम. represent the two parallel lines, then the distance between them 2√of g² - AC upon a in bracket a plus b. Okay, g² - AC upon a in bracket a plus b. कुठे आहे गेलं कुठे गेलं. ओके, AC. चला पुट करा. आता सगळ्या व्हॅल्यू कम्पेअर केल्यानंतर काढ सांग तुम्ही व्हॅल्यू. पहा √ जसाचा तसा g². आता g ची व्हॅल्यू किती आहे, तर x वाली व्हॅल्यू असते g ची. पहा इथे येणार 2g याचा हाफ केला तर येणार g = येणार 9. g ची व्हॅल्यू किती आली 9. 9 चा स्क्वेअर किती येते, तर 81 आला मायनस AC. आता a ची व्हॅल्यू किती आहे 9 × c ची व्हॅल्यू किती आहे 8. 9 × 8. ओके, अपॉन a इन ब्रॅकेट. a ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 9 इन ब्रॅकेट 9 प्लस b ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, तर 1 आहे. किती आहे 1. बस हे कॅल्क्युलेशन करा. 2√of. पहा हे अंडररूट जसं तसं 9 8 72. 81 मधून 72 केले किती राहते, तर 9 राहते. वरती 9 राहिला, खाली 9 + 9 × 10 विल बी 19. 2√of. पहा इथं हा 9 कॅन्सल, 1/10 आला. तर 1/10 आला तर 2 आता याचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर 2 1चं स्क्वेअर रूट 1 आणि 10चं √10. 2 1 2 म्हणजे 2/√10 आपला ऑप्शन झालं. 2/√10 आपलं ऑप्शन झालं. ऑप्शन नंबर बी हा झाला 92 नंबरचा क्वेश्चन. 92 नंतर आपण पाहू 93 नंबरचा क्वेश्चन. काय म्हणते, द डिस्टन्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन्स. ओके, द डिस्टन्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन फ्रॉम द ओरिजिन. आता पहा सिंपल आहे. काय करसान, सगळ्यात पहिले आले कम्पेअर करसान. कशासोबत कम्पेअर करसान, ax² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c = 0 सोबत कम्पेअर करसान. कम्पेअर केल्यानंतर आपल्याकडे a ची व्हॅल्यू भेटणार. पहा a = भेटणार, b = भेटणार, त्यानंतर h ची व्हॅल्यू भेटणार, g ची व्हॅल्यू भेटणार, f ची व्हॅल्यू भेटणार आणि c ची व्हॅल्यू भेटणार. मग काढसान x इंटरसेप्ट बाय द फॉर्म्युला, मग काढसान y इंटरसेप्ट बाय द फॉर्म्युला. नंतर काय करसान, त्यातला डिस्टन्स काढसान. डिस्टन्स फॉर्म्युला राहते x² + y² निपटलं. ओके, दुसरं काही नाही आहे ना, पॅरलल वगैरे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, बस एवढंच आहे. सेम बस हा फॉर्मॅट आहे. मी इथं करायला बसलो तर भरपूर वेळ लागेल, तर त्यापेक्षा तुम्ही करा घरी, कारण की तुम्हाला काहीतरी करायला असलं पाहिजे. ओके, एक मिनिट काय घोरून राहिला हा. ओके चलो 93 नंबरचा क्वेश्चन झाला. आता 94 नंबरचा क्वेश्चन. 94 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, द प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर्स फ्रॉम द ओरिजिन. परपेंडिक्युलर फ्रॉम द ओरिजिन ऑफ द टू लाईन्स. आता आपल्याकडे सेकंड डिग्री इक्वेशन इन x and y आहे. काय करायचं आहे आपल्याला, प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर्स फ्रॉम द ओरिजिन. आता शॉर्टकटमध्ये याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. तो फॉर्म्युला आहे, मला तरी वाटते की c अपॉन √a - b होल स्क्वेअर प्लस 4h² असा काहीतरी फॉर्म्युला आहे आपल्याकडे. c अपॉन √a - b होल स्क्वेअर प्लस 4h² असं काहीतरी फॉर्म्युला आहे. चेक करू द्या 2 मिनिटं. का मी मार्क केलाय, हायलाइट करून ठेवलाय की काय म्हणते, इथं दिलाय. बढ़िया, एकदम बढ़िया सर. द प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द ओरिजिन. द प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द ओरिजिन ऑफ द टू लाईन्स सेकंड डिग्री इक्वेशन इन x and y काय राहते, तर c अपॉन √a - b होल स्क्वेअर प्लस 4h². आता भाऊ हा जो क्वेश्चन आहे हा बाय द शॉर्टकट करायचा आहे आपल्याला. बाय द शॉर्टकट करायचा असेल तर पेन उचलायचा नाही. पेन उचलणं म्हणजे पाप आहे. एकदम शॉर्टकट न करायचं आहे. मी जे शॉर्टकट शिकवले त्याच्याच भरोशावर आपण हा क्वेश्चन करू शकतो. पेन उचलणं म्हणजे पाप आहे याच्यामध्ये. कारण सांगतो, वरते काय c आहे आणि c ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 21 आहे. मग 21 c वाले ऑप्शन किती आहेत सर, वरते 21 आहे. ऑप्शन मध्ये वरते 21 आहे. असे किती ऑप्शन आहेत, एकच ऑप्शन आहे. बी मारा, घरी जा, जास्त लोड घ्यायचं काम नाही. डोंट फिअर व्हेन नंदू सर इज हिअर. चलो हा झाला 94 नंतर 95 नंबरचा. 95 नंबरचा काय म्हणते, द इक्वेशन आहे आपल्याकडे इन द रिप्रेझेंट टू पॅरलल. आता भाऊ पॅरलल लाईन्स वाला आपल्याकडे काय आहे फॉर्म्युला, आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2√of g² - AC g² - AC अपॉन a in bracket a plus b
अंडर रूट ए इन ब्रॅकेट ए प्लस बी हा फॉर्म्युला आहे दोन पॅरलल लाईनसाठी. 2 अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर, जी ची व्हॅल्यू म्हणजे एक्स व्हॅल्यू 26, 13चा स्क्वेअर. इथं काही मग 13चा स्क्वेअर. याचं कंपॅरिझन केल्यानंतर भाऊ तुम्ही ए बी एच जी एफ आणि सी च्या व्हॅल्यू काढसाल. ओके, कंपॅरिझन केलं 13चा स्क्वेअर मायनस ए मल्टिप्लाइड बाय सी. ए ची व्हॅल्यू आहे 8, सी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 15, 8. ओके, 8 मल्टिप्लाइड बाय 15 अपॉन ए इन ब्रॅकेट अपॉन, अरे काय झालं, अपॉन ए इन ब्रॅकेट. ए ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 8, ए इन ब्रॅकेट ए प्लस बी, 8 प्लस बी 8 प्लस 2. ओके, चला करू आपण 2 अंडर रूट जसाचा तसा. 13चा स्क्वेअर 169 मायनस 15 8 20 असे 120 अपॉन खाली किती येईल मग 8 2 10, 8 मल्टिप्लाइड बाय 10 इज इक्वल्स टू पुढे आणखीन 2 अंडर रूट. याचं कॅल्क्युलेशन करावं लागते. इथं इन 49 अपॉन 8 10 80. आता याला कसं लिहिता येते थोडंफार सिम्प्लिफिकेशन करा. 2 जसा तसा अंडर रूट ऑफ स्क्वेअर रूट जर वाटून दिलं तर स्क्वेअर रूट वाटून द्यायच्या आधी काय करू शकतो आपण, हा 49 जसाचा तसा अपॉन या 80 लिहू शकतो. 20 चूक 40 लिहू शकतो है ना, 20 चूक 80 लिहू शकतो. आता 20 मल्टिप्लाइड बाय 4 लिहू शकतो. तर हा 2 जसा तसा. आता स्क्वेअर रूट कशाचं निघते तर 49चं निघते, 4चं निघते. ह्याचा निघालं 7 आणि याचं निघालं 2 आणि अंडर रूट ऑफ 20 जसाचा तसा. हा 2 कॅन्सल, वरती 7. आता याचे निघते 5 20 है ना. तर हा 2 अंडर रूट ऑफ 5 पॉवर हे ऑप्शन आहे का 7/2 अंडर रूट ऑफ 5, 7/2 अंडर रूट ऑफ 5 युनिट्स. ओके, ऑप्शन नंबर बी. काय झालं याच्यामध्ये काही जादू नाही झाली बरं. त्या 20 लिहू शकतो आपण 5 गुणिले 4. 5चं निघत नाही पण 4चं स्क्वेअर रूट निघते म्हणून हा 2 निघाला बाहेर. हा ठीक आहे. तर हा झाला आपला 95 नंबरचा क्वेश्चन. तर 96 नंबरचा क्वेश्चन, अरे 96 नंबरचा क्वेश्चन कुठे गेला पाहू द्या. ओके 95 अबे हा टाकल्याच नाही गेला. ओके ठीक आहे, जाऊ द्या, काही लोड नाही. पुढे बघू आपण 97 98 डायरेक्ट 98. 97 नंबरचा क्वेश्चन. द इक्वेशन kxy मायनस 8x प्लस 9y मायनस 12 इक्वल टू 0 रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स. काय रिप्रेझेंट करते, पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करते. तर आपल्याकडे फॉर्म्युला अप्लाय होते कुठला वाला तर एबीसी प्लस 2fgh प्लस नाही एबीसी प्लस 2fgh मायनस af स्क्वेअर मायनस bg स्क्वेअर मायनस ch स्क्वेअर इज इक्वल टू 0 हा अप्लाय होते कारण की पेअर ऑफ लाईन शो करून राहिलं. ऍट दॅट टाइम फाइंड द व्हॅल्यू ऑफ के ची व्हॅल्यू आपल्याकडे फाइंड करायची. तर करू आपण. याचं पहिले व्यवस्थित लिहून घेऊ. इथं x स्क्वेअर आणि y स्क्वेअर वाली टर्म नाही आहे म्हणून 0 घ्यायची. म्हणजे काय ना इथं 0x स्क्वेअर प्लस 0y स्क्वेअर प्लस kx इंटू y मायनस 8x प्लस 9y मायनस 12 इज इक्वल टू 0. याचं कंपॅरिझन केलं कशासोबत तर ax स्क्वेअर प्लस 2h xy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. आता a ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 0, त्यानंतर b ची व्हॅल्यू पण आली आपल्याकडे 0, त्यानंतर 2h आला आपल्याकडे k म्हणजे h आला आपल्याकडे k अपॉन 2, त्यानंतर 2g ची व्हॅल्यू आली आपल्याकडे -8 म्हणजे g ची व्हॅल्यू आली आपल्याकडे -4 हा g आहे माझा काय. त्यानंतर 2f ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 9 म्हणजे f ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 9/2. त्यानंतर c ची व्हॅल्यू आली आपल्याकडे -12. c ची व्हॅल्यू किती आली -12. आपल्याकडे फॉर्म्युला आहे कुठला वाला abc abc मायनस 2fgh मायनस af स्क्वेअर मायनस bg स्क्वेअर मायनस ch स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा जेव्हा सॅटिस्फाईड होते तेव्हा पेअर ऑफ रिप्रेझेंट लाईन्स काय म्हणते पेअर ऑफ लाईन्स व्हॅल्यू पेअर ऑफ लाईन्स असते. ओके ऍट दॅट टाइम. आता इथं a 0 आहे इथं आणि b 0 आहे म्हणजे जिथं ab असेल त्या व्हॅल्यू डायरेक्ट 0 होतात. ते डायरेक्ट टेन्शन नका घेऊ, कॅन्सल करा. हा abc कॅन्सल होऊन जाईल, if स्क्वेअर bg स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. काय राहिलं आपल्याकडे 2fgh -2 मल्टिप्लाइड बाय प्लस असते इथं +2 मल्टिप्लाइड बाय fgh. f ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, f ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 9/2. इथे येणार 9/2 fg -4 मल्टिप्लाइड बाय h किती आहे आपल्याकडे k/2 मायनस ch स्क्वेअर. c ची व्हॅल्यू काय आपल्याकडे c आहे -12. इथे येणार -12 मल्टिप्लाइड बाय h स्क्वेअर. h ची व्हॅल्यू किती आपल्याकडे k/2 म्हणजे इथे येणार k स्क्वेअर अपॉन 4 बरोबर आहे काय. ch स्क्वेअर बरोबर इज इक्वल टू काय तर 0 आहे. इथं हा 2 आणि हा 2 कॅन्सल. मग बे दुनी 4 म्हणजे इथे किती राहिलं 2 राहिला -2 9 दुनी 18 -18k. हे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 4 1 4 4 3 12 इथे राहिला 3k स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे इक्वेशन बनला आपल्याकडे सरळ लिहितो मी 3k स्क्वेअर मायनस 9k इज इक्वल टू 0. याच्यामधून k काढला आपण आणि 3 नाही इथे 18 आहे ना इथं 18 आहे ना 18 सॉरी काय
3k² मायनस 18k इज इक्वल टू 0. इथून 3 काढला आपण कॉमन, त्यानंतर k काढला कॉमन, तर आतमध्ये काय राहणार, आतमध्ये राहणार k मायनस 317 इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याकडे काय भेटू शकते, तर 3k इज इक्वल टू 0 आणि याला दोघांना 0 वाटून द्या. 3k इज इक्वल टू 0 और k मायनस 6 इक्वल टू 0. k इज इक्वल टू आला आपल्याकडे 6. k ची व्हॅल्यू किती आली, 6 आली. सी नंबरचा ऑप्शन नाही, सॉरी 6 नंबरचा ऑप्शन नाही, सॉरी इथं k च्या 2 व्हॅल्यू निघाल्या, म्हणजे k 3 तिकडे गेल्यानंतर 0 येणार, म्हणजे काय येणार, k इक्वल टू 0, म्हणजे k इज इक्वल टू 0 और k इज इक्वल टू 6. ऑप्शन नंबर डी, k इक्वल टू 0 और k इज इक्वल टू 6. ऑप्शन नंबर डी. चलो पुढे. त्यानंतर पुढे काय आपल्याकडे किंवा 98 द इक्वेशन सेम. 98 नंबरचा क्वेश्चन सेम करावं लागते, काहीच याच्यामध्ये पर्याय नाही आहे, काहीच याच्यामध्ये डिफरन्स नाही आहे. काय करसान, सगळ्यात पहिले कम्पेअर करसान, कम्पेअर केल्यानंतर ए बी सी त्यानंतर एफ आणि जी आणि एच च्या व्हॅल्यू काढसान, आपला फॉर्म्युला घ्यासान. काय तर ए बी सी मायनस नाही +2 एफ जी एच मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज इक्वल टू 0. याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट करसान, इक्वल टू 0 आहेच, आणि के च्या व्हॅल्यू फाइंड करसान. याच्यामध्ये पण काय तर ए आणि बी, आणि ए बी जो आहे ना तो 0 आहे, म्हणजे हा बी कठीण आणि हा बी कठीण, हा बी कठीण. काय राहिला 2FGH, सध्याच काढून पाहू आपण. 2FGH 2 जसा तसा एफ ची व्हॅल्यू काय येणार इथं k/2, सॉरी एच ची व्हॅल्यू k/2, एफ ची व्हॅल्यू एफ जी, म्हणजे इथे येणार 5×3 अशी येणार. 5 × 3 बरोबर आहे. मायनस सी एच स्क्वेअर, सी ची व्हॅल्यू किती आहे, तर इथे 16, सॉरी 4 आहे इथं, 4 मायनस नाही मल्टिप्लाइड बाय एच आहे आपल्याकडे k/2, k² अपॉन 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू 0. 4 कॅन्सल, इथं पहा हा 2 कॅन्सल, 5×3 15, म्हणजे 15k मायनस k² इज इक्वल टू 0. याच्यामधून k कॉमन काढला तर इथे येणार 15 मायनस k इज इक्वल टू 0, म्हणजे k इज इक्वल टू 0 और k इज इक्वल टू येणार 15. k इज इक्वल टू 0 और k इक्वल टू 15, म्हणजे सी नंबरचा आपला ऑप्शन. सी नंबरचा ऑप्शन आपलं पटकन मारून द्या, टेन्शनचं काम नाही. 98 झाला. त्यानंतर काय म्हणते 99 इफ द इक्वेशन 2x² फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करते सेम. जसं आपण क्वेश्चन नंबर 98 केला, जसा क्वेश्चन नंबर 97 केला, सेम क्वेश्चन नंबर आपल्याला करावं लागते 99. हा 99 नंबरचा क्वेश्चन करा आणि आन्सर आपल्या ग्रुपमध्ये सांगा. है ना, आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ना, डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स, त्या ग्रुपमध्ये सांगा 99 नंबरचा. 99 झाल्यानंतर 10 काय म्हणते, द इक्वेशन ओके रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. ओके सेम 99 आणि 100 हे 2 क्वेश्चन तुम्हाला करावं लागतात. त्याच्यामध्ये के च्या व्हॅल्यू येतील, त्या के च्या व्हॅल्यू आपल्या ग्रुपमध्ये सांगायचं आन्सर. काहीच याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे, काहीच रॉकेट सायन्स नाही आहे. 100 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, इफ द इक्वेशन 8x² मायनस 2y² प्लस kx minus 2y is equal to 0 represent a pair of line, then the value of k. बस 100 नंबरचं सध्या सांगितलं करावं लागते. त्यानंतर 101 द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पासिंग थ्रू द, आपल्याकडे पॉईंट्स आहेत, तर कशाच्या व्हॅल्यू आहेत, हा आपल्याकडे समजा हा x1 आहे, हा आपल्याकडे y1 आहे, अँड पॅरलल टू द आपल्याकडे इक्वेशन लिहाय, देन याच्यामधलं कुठलं इक्वेशन बनेल. तर याच्यामध्ये पहा आपल्याकडे शॉर्टकटमध्ये मी एक शिकवलं होतं तुम्हाला. काय शिकवलं होतं बाळांनो, 1 मिनिट फक्त. काय रामा देवा, हे पहा हा 7 नंबरचा काय म्हणते, द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट्स. आपल्याकडे काय पॉईंट्स आहेत, तर x1 आणि y1 पॉईंट्स आहेत, अँड पॅरलल टू द लाईन्स, या लाईनने पॅरलल आहे. देन आपल्याला सॉल्व्ह कसं करावं लागते, a इन ब्रॅकेट x मायनस x1 होल स्क्वेअर प्लस 2h इन ब्रॅकेट x मायनस x1 y मायनस y1 प्लस b y मायनस y1 होल स्क्वेअर, असं आपल्याकडे आपण घेत होतो. x मायनस x1 होल स्क्वेअर. तर त्याच्यामध्ये काय करायचं, सगळ्यात पहिले पहा इथं काय करसान, इथं व्हॅल्यूज दिल्यात, कशाच्या व्हॅल्यूज दिल्यात, तर 1 मिनिट का मी दाखवतो तुम्हाला, थांबा. x1 ची आहे 2 आणि y1 ची किती आपल्याकडे -1. x1 ची 2 पहा, x1 ची व्हॅल्यू आहे x1 इज इक्वल टू 2 आणि y1 इज इक्वल टू -1. या दोन्ही व्हॅल्यू पुट करायच्या. पहा x1 च्या ठिकाणी 2 पुट करायचा आणि y1 च्या ठिकाणी -1 पुट करायचा आहे. याच्यामध्ये पुट केल्यानंतर कॅल्क्युलेशन करायचं, फक्त मल्टिप्लिकेशन आहे, दुसरं काहीच नाही आहे. तर थोडंसं होमवर्क जास्त आहे तुम्हाला. 101चा आन्सर बी तुम्हाला सांगायला लागते. ओके, त्याच्यानुसार करायचं. तर इथं झाला खतम आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन झाला खतम. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन नंतर आपण पाहणार आहोत कुठला वाला, तर पहा मी तुम्हाला म्हटलं होतं डेरिव्हेटिव्हचं, पण आपण ट्रिग्नोमेट्री सेकंड पाहू आपण 11th वाला. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जर नाही आलं तर मला सांगा बिंदास, मी आन्सर देतो, त्याचा आन्सर काढून देतो. जर काही लोड असेल तर सांगा, टेन्शन घेऊ नका. डोंट फिअर, नंदू सर इज हिअर. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.